ठाणे महापालिकेतर्फे 18 ऑगस्ट रोजी परिमंडळ लोकशाही दिनाचे आयोजन दिनांक 4 ऑगस्ट 2025 पूर्वी निवेदन सादर करण्याचे आवाहन. नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीने होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महापालिकेच्या वतीने दर महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार 18 ऑगस्ट 2025 रोजी परिमंडळ लोकशाही दिन होणार आहे. या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी आपली निवेदने 4 ऑगस्टपूर्वी सादर करण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले. नागरिकांनी आपली निवेदने पुढील ठिकाणी सादर करावीत. परिमंडळ 1 कळवा मुंब्रा दिवा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय कळवा प्रभाग समिती कार्यालय कळवा. परिमंडळ 2 नौपाडा वागळे प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय नौपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे पश्चिम. परिमंडळ 3 उथळसर वर्तकनगर लोकमान्य सावरकरनगर माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे पश्चिम. नागरिकांनी प्रथमतः परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत. परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार 15 दिवस आधी आपली निवेदने सादर करू शकतील. नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदने संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावीत. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सत्तेचा इतका माज बरा नव्हे, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची सरकारवर टीका. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर पत्ते खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरून राज्यात संताप व्यक्त होऊ लागला असून यातूनच अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तटकरे यांना माणिकराव कोकाटे यांच्या विरोधातील निवेदन देताना पत्ते फेकले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. यावर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत सत्तेचा इतका माज बरा नव्हे अशी टीका सरकारवर केली. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा विधिमंडळाच्या सभागृहातील व्हिडिओ असल्याचा दावा केला जात आहे. त्यावरून कोकाटे यांच्यावर टीकेचा भडीमार होऊ लागला आहे. यावरून राज्यात संताप व्यक्त होऊ लागला असून त्यातूनच रविवार अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लातूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार यांनी त्यांना निवेदन देताना पत्ते फेकले. सभागृहात गेम खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, याबाबत निवेदन त्यांनी दिले. गेम खेळायचा असेल तर घरी खेळा असे सांगत जोरदार घोषणाबाजी केली.
या प्रकरणानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीच्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि मारहाण करणारे राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यावर टीका होत आहे. ही टीका पाहून चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत दिलगिरी व्यक्त केली. असे असले तरी या मारहाण प्रकरणाबाबत आता सर्वत्र प्रतिक्रिया उमटत आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत सत्तेचा इतका माज बरा नव्हे अशी टीका सरकारवर केली. काय म्हणाले आव्हाड? सुनील तटकरे यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल प्रश्न विचारताच राष्ट्रवादीचे पदाधिकारी चिडले. प्रश्न विचारणाऱ्या छावा संघटनेच्या प्रदेशांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. जनतेने आता या सत्ताधाऱ्यांना प्रश्न देखील विचारायचे नाहीतर आम्ही फोडून काढू असा संदेश हा सत्ताधारी वर्ग देत आहे. त्यांना इतकंच सांगणं आहे की सत्तेचा इतका माज बरा नव्हे असे आव्हाड म्हणाले. ते बुद्धिबळ खेळ होते. ते जमीन नव्हती खेळत, ते बुद्धिबळ खेळ. फक्त बुद्धिबळाच्या जागी ते हत्ती, घोडा, वजीर वगैरे दिसतात त्याच्या ह्याच्यावरती चौकट, किलवर काय ते स्पीकचा काहीतरी असं काहीतरी दिसत होतं. कदाचित आमचा नजर दोष होता, महाराष्ट्राचा नजर दोष आहे. ते बुद्धिबळच खेळ होते. राज्यपालांकडे जाऊन मी माझा राजीनामा देईन. मी सांगितलं ना, बुद्धिबळ खेळत होते ते. आणि राजीनामा राज्यपालांकडे द्यायचा नसतो, मुख्यमंत्र्यांकडे. मुख्यमंत्री ठरवतात काय. साहेबांचं म्हणणं की सर्व विरोधकांनी जे आरोप केले त्यांच्यावरती विरोध आहे. माझं ऑनलाईन चेक करा, सर्व चेक करा, मी तयार आहे. मात्र अशामध्ये माझ्या कुठेतरी खोटे आरोप लावले. सांगितलं ना, आम्ही मूर्ख आहोत, आम्हाला अक्कल नाही. ते बुद्धिबळ खेळत होते. ते पत्ते दिसतच नव्हते. त्या किलवर इस्पीक, बदाम काही दिसत नव्हतं. ते खरं ते राजा, घोडा, हत्ती, उंट वगैरे होते. आणि ते बुद्धिबळाचा पट मांडून बसले होते. आम्ही मूर्ख आहोत, आम्हाला ते चुकून असं वाटलं की त्या जुगारच खेळतो, रमणीच खेळ. कोकणाच्या बाजूला अनेक सत्ताधारी पक्षातले नेते बसले होते. त्यांच्यापैकी एकाने हा व्हिडिओ काढला आणि तो राष्ट्रवादी पक्षाला दिला असा देखील संशय व्यक्त केला. व्हिडिओ आला ना, मग तो कोणी दिला, काय दिला, खून केला ना. मग खून कसा झाला, कोणी केला, काय झालं, मेला मरणारा मेला. मग कोणी केला, मग तिने कोणी बघितला, काय अर्थ? साहेब, टकले नावाचा जो काय आरोपी होता मारहाणीमधला, त्याची काही मिरवणूक काढण्यात त्याला राष्ट्रपती पदक मिळालं पाहिजे. महाराष्ट्राचं लोकशाहीचं मंदिर म्हणजे महाराष्ट्राची विधानसभा. त्या विधानसभात 5 गुंड येतात. त्याच्यातला एक आरोपी हा टकले, सराईत गुंड 300 अनेक गुन्ह्यांचा आरोपी. तो येतो, सगळी शिस्तभंग सगळं तोडतो, 5 जण घेतो, 5 जण आतमध्ये जाऊन एकाला मारतात. मग 5 जणातले 4 जण पळून जातात. 4 जण आरोपी होतच नाहीत, एकाला पकडतात. तो हा टकले स्वातंत्र्य सैनिक आहे. महाराष्ट्राच्या इज्जतीला बट्टा लावणारा हा माणूस. सत्कार करा त्याचा. असे ते बट्टा लावणारी घटना उल्हासनगरमध्ये घडली होती. एक आरोपी होता रेप केस मधला. बाहेर आल्यानंतर त्याच्या 3 मित्रांसमोर त्याच्या मुलीच्या घराच्या बाहेर फटाके वाजवले, ढोल वाजवला. कायदा व्यवस्था आहे की नाही, काय वाटतं? काय आपल्या महाराष्ट्राची एकदम प्रगती चालू आहे, विकासाकडे झुकतोय महाराष्ट्र. कोण जुगार खेळतंय, कोण हॉटेलवाल्याला मारतंय, कोण विधिमंडळात घुसून मारतंय. चांगलं चालू आहे. कोणी अन्नाला फोनवरनं, आया बहिणींवरनं शिव्या देतंय. चांगलं आहे, एकदम चांगलं चालू आहे. कोकाटे असेही म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी मीडियाने दाखवलेल्या व्हिडिओवर विश्वास ठेवू नका. त्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी कान देखील टोचलेले आहे. मुख्यमंत्र्यांचे कान टोचले? मुख्यमंत्री त्यांची कान टोचलेले आहे. मुख्यमंत्री अतिशय चाणाक्ष आणि हुशार आहेत. ते बुद्धिबळ खरं तर ते का जुगार खेळ होते. मग ते मुख्यमंत्री न समजणे की मुख्यमंत्री चाणाक्ष माणूस, चाणक्य. कोकाट्यांचं वारंवार राजीनाम्याची मागणी घेताना पण चोरी केली का? नाही, काय नाही. सत्यव्रत प्रभुचंद्र राम यांच्यानंतर फक्त तेच होतं. राज्यभर आंदोलन सुरू आहे कृषी मंत्र्यांच्या विरोधात आणि छावा संघटनेचं काही फरक पडणार नाही. राजीनामा घ्यायचा नाही हे ठरवलेलं आहे, राजीनामा घेणार नाही.
काय बोंबला, महाराष्ट्राला बोंबलायचं ना, बोंबलो द्या. आम्हाला 5वी बहुमत आहे, त्याच्यावरती आम्ही महाराष्ट्रावरती 5वी बलात्कार करू. काय करणार आहात तुम्ही? पोलीसही आमचेच आहेत. 5 जण विधिमंडळात जाऊन मारतात, आम्ही एकालाच पकडतो. कोणाची हिंमत आहे काय बोलायची? नाही. तर त्रिभाषा सूत्र काय होणार असतं केंद्र सरकारने सांगितलेलं आहे. त्रिभाषा सूत्र तर केंद्र सरकारने सांगितलं तर राज्याला परवानगी दिलेला आहे की दोघांपैकी कोणती एक भाषा निवडायची. राज्याला त्याचा अधिकार असतो. आपल्या राज्याला हौस, मतांचं राजकारण करण्यासाठी आपल्या राज्याला हौस आहे. केंद्राचं काही म्हणणं नाहीये. मग केंद्राचं म्हणणं असतं तर गुजरातमध्ये झालं असतं, बेंगॉलमध्ये झालं असतं, ओरिसामध्ये झालं असतं, तमिळनाडूमध्ये झालं असतं, पंजाबमध्ये झालं असतं. आपल्या राज्याला हौस. आम्हाला मतं पाहिजेत. आम्हाला त्यासाठी महाराष्ट्र तुटला तरी चालेल, मराठी माणसं टुकावली गेली तरी चालेल. मराठी माणसं करणार काय आहेत? शेवटी आम्ही धर्माचं राजकारण करू, मग येतील आमच्या मागे धर्म 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 करत. झालं, आमच्याकडे 5वी बहुमत आहे, आम्ही 5वी बलात्कार करतो तुमच्यावर. काय करायचंय, काय करायचं ते करा. वीज देतोय ना, अंधारात ठेवलेलं नाही तुम्हाला ना, मग महागडी विकत घ्या. सरळ धोरण आहे. कुठेतरी पोस्टपेड मीटरचा देखील घाट घातला जातोय. आता पोस्टपेड मीटर तयार करणारा कोणतरी नवीन उद्योगपती मित्र आला असेल, त्याला त्याची सोय केली पाहिजे ना महाराष्ट्रात. अधिकाऱ्यांना घोडबंदरच्या खड्ड्यात गाडू, मनसे नेते अविनाश जाधव यांचा अधिकाऱ्यांना इशारा. घोडबंदर येथील गायमुख घाट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या ठिकाणी गेल्या 6 महिन्यात 15 ते 16 जणांना जीव गमवावा लागला असल्याची धक्कादायक बाब मनसे नेते अविनाश जाधव यांनी समोर आणली आहे. गेले 9 वर्षापासून या रस्त्याची अशीच परिस्थिती आहे. येत्या दिवसात खड्डे बुजवा, अन्यथा अधिकाऱ्यांना खड्ड्यात गाडू, अशा शब्दात अविनाश जाधव यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. घोडबंदर गायमुख घाट रस्त्याची दुरावस्था झाली असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. काही दिवसापूर्वी या मार्गावर एका 22 वर्षीय तरुणाला अपघातात जीव गमवावा लागला होता. गेले 9 वर्षापासून या रस्त्याची अशीच परिस्थिती आहे. या संदर्भात मनसे नेते अविनाश जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची कार्यालयात भेट घेऊन त्यांना जाब विचारला. खड्डे बुजवा, अन्यथा अधिकाऱ्यांना खड्ड्यात गाडू, असा सूचक इशारा जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिला. मी आज घोडबंदर रोडचा जो घाट आहे आणि रेतीबंदर घाट परिसर आहे त्या परिसरामध्ये आज प्रचंड खड्डे आहेत. तो मूळचा रस्ता जो आहे तो जड वाहनांचा आहे आणि तुम्ही जर कधीही त्या रोडने आलात तर जीव मुठीत घेऊन यावं लागतं. आणि तिथले जे रस्ते आहेत त्या रस्त्याला मोठे मोठे खड्डे आहेत. म्हणजे त्या घाटातल्या रस्त्यानं कधी कुठल्या ट्रकवर पलटी मारेल आणि कुठली गाडी त्या ट्रक खाली जाईल त्याचा काहीही भरोसा नाही. मागची 9 वर्ष मी वसई विरार पालघरचा मनसेचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहतो. 9 वर्षापासून त्या रस्त्याची परिस्थिती तसेच आहे. इथले राजकीय नेते फक्त 3,000 कोटी 5,000 कोटी फक्त आकडे फेकतात, बरोबर. ऍक्च्युअल तिथली परिस्थिती मागच्या 8-9 वर्षापासून तीच आहे. त्यात कुठल्याच प्रकारचा बदल झालेला नाही. त्या रस्त्याला आतापर्यंत मागच्या 6 महिन्यात 16 ते 17 लोकांचा जीव गेलाय. गेल्या महिन्यामध्ये एका 22 वर्ष तरुणीचा जीव देखील तिथे गेलेला आहे. जर एवढं होत असून आपल्या राजकीय नेत्यांना जर हे दिसत नसेल आणि फक्त मोठ्या मोठ्या बाता करण्यात ते लागू राहणार असतील तर मला असं वाटतं मग करायचं काय. आज 5-6 मंत्री आहेत ठाण्यामध्ये. म्हणजे ते म्हणतात वन खातं परवानगी देत नाही. तर वन खात्याचे मंत्री कोण आहेत? गणेश नाईक साहेब आहेत. ठाण्याला उपमुख्यमंत्री आहेत, ठाण्याला परिवहन मंत्री आहेत. त्या भागाला लागून असलेले सगळे खात्याचे मंत्री आमच्या ठाण्यात राहतात. आणि तरी जर ठाण्याला आज या त्रासातनं जावं लागत असेल, तुम्ही भिवंडीला गेलात तर तो भिवंडीचं काम स्लो चालू आहे. तुम्ही वसई रोडला गेलात तर तिथली परिस्थिती खराब आहे. एवढ्या वर्षाच्या त्या परिश्रमानंतर आम्ही आता कुठेतरी त्या कोपरी ब्रिजच्या जाचातनं सुटलेलो आहे. हे सगळं पाहता बरोबर इथले नेते फक्त आकडे फेकतात. काम त्यांच्या मतदारसंघांमध्ये कामं झालेली नाहीयेत. घोडबंदर रस्ता हा 9 वर्ष मी पाहतोय आहे त्या परिस्थितीत आहे. आणि जर संपूर्ण सरकार तुमचं होतं, 2.5 वर्षापूर्वी मुख्यमंत्री तुमचे होते, आणि तरी जर ठाणा हा या सगळ्या ट्रॅफिकच्या जाचातनं जाणार नसेल, तरुणींना तो स्वतःचा जीव गमवावा लागत असेल तर यांचं राजकारण ढकला. 500 कोटी 1000 कोटी 3000 कोटी 5000 कोटी घरात ठेवा, पण लोकांचा जीव तर जाऊन देऊ नका.
आणि त्याच्यासाठी आज आम्ही इथे सार्वजनिक बांधकाम खात्यात आलेलो आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यात आल्याच्या नंतर आम्हाला कळलं की आता हे मीरा भाईंदर पाहणार, रस्त्याच्या या बाजूचं काम ठाणे महानगरपालिका करणार, ब्रिज MSRDC पाहणार, सर्व्हिस रोड MMRDA पाहणार. अरे चला, एकाला बाप किती, एका रस्त्याला बाप किती हेच कळत नाहीये. म्हणजे कुठे जायचं तर रस्ता पहिला जाऊन मोजायचा की मीरा भाईंदरला जायचं की ठाणे महानगरपालिकेत जायचं, MMRDA जायचं की MSRDC मध्ये जायचं की सार्वजनिक बांधकाम. हे लोकांना पहिलं शोधावं लागतं. कोणा कुठल्या खात्यात जाऊन तक्रार करायला हे शोधावं लागतं. आणि मागच्या वेळेला ठाण्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की काम करताना खातं बघू नका, काम करा. मग ते काय हवात गोळ्या होत्या का फक्त हवेत मारलेल्या, की खालचे अधिकारी तुमचं ऐकत नाहीत असा त्याचा अर्थ होतो? माझं मत आहे की तुम्ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पण आहात, आता उपमुख्यमंत्री, एकदा तर सोक्षमोक्ष लावा त्या रस्त्याचं काय करायचंय ते. अजून किती वर्ष लोकांचे जीव त्या घोडबंदरला जाणार आहेत याच्या बाबतीत आपण जर सहानुभूतीने पाहणार नसाल तर काल एक 22 वर्षाची मुलगी मेली, आणखी कोणाचा तरी जीव जाणार. अहो, एका घरातला एक माणूस जाणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का काय काय परिस्थिती त्या कुटुंबावर ओढावते. तुम्ही माणूस मेलात त्याला एखादी वर्गणी जाहीर करता, संपला विषय. असं नसतं ते. त्याच्या पाठी त्या आई वडिलांचे खूप परिश्रम असतात त्या मुलांना वाढवण्यामध्ये. ते तुम्ही पाहणार आहात का? मग तुमचे ठाण्याला एवढे मंत्रीपद, एवढं सगळं असून आम्हाला फायदा काय जर आम्हाला सुखसुविधा मिळणार नसेल? हे बघा, उद्या सकाळी 11 वाजता ते मला भेटणार आहेत. याच्यावर जर योग्य ती कारवाई नाही झाली तर या अधिकाऱ्यांना खड्ड्यात डुबवणार. निवडणूक आयोगाकडून फसवाफसवी सुरूच. EVM मशीन 4 वेळा सुरू का केली? CCTV फुटेज देण्यासाठी टाळाटाळ का? शिवसेना नेते राजन विचारे यांचा सवाल. ठाणे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी विधानसभा उमेदवार राजन विचारे व केदार दिघे यांच्या काल EVMच्या तपासणी आणि पडताळणी प्रसिद्ध केलेल्या बातमीमध्ये समाधानकारक प्रक्रिया पार पडली असे सांगण्यात आले आहे. परंतु हा दावा साफ खोटा आहे. कारण निवडणूक आयोगाने नव्याने बनवण्यात सोपनुसार EVM VVPAT मशीनचे बर्न मेमरीच्या तपासणी व पडताळणी टेक्निकल प्रक्रिया न समजल्याने कार्यपद्धती कशी असणार याचे सादरीकरण तथा माहिती उमेदवार प्रतिनिधींना न दिल्याने 2 दिवसापूर्वी कार्यपद्धतीची लेखी माहिती द्यावी अशी पत्राद्वारे मागणीही करण्यात आली होती. परंतु ही माहिती अखेरपर्यंत दिली नाही. या प्रक्रियेसाठी उपस्थित न राहिल्यास मॉक पोल घेऊन मशीनमधील डेटा डिलीट करण्याची प्रक्रिया SOPमध्ये करण्यात आली होती. त्यामुळे केंद्रीय वखार महामंडळ तुर्भे मुंबई येथे दिनांक 19 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता होणाऱ्या तपासणी व पडताळणी प्रक्रियेच्या दिवशी सकाळी उपस्थित राहून मतदान केंद्रावरील EVMमधील डेटा डिलीट होऊ नये या भीतीने अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार डायनोलॉजिस्ट चेकिंग हा पर्याय निवडून ॲनेक्शर 1 अर्ज भरून दिला व या प्रक्रियेमध्ये कोणाला किती मतदान झाले हे न दाखवता एकूण मतदान दाखवून मशीन बंद केल्या. तसेच या प्रक्रिया पार पडत असताना 148 ठाणे विधानसभा मतदान केंद्र क्रमांक 68 वरील VVPAT मशीन मध्ये बॅटरी मिळाली. त्याचबरोबर EVM मशीन या 1 सिम्बॉल लोडिंग 2 मतदानाच्या दिवशी मॉकपोल 3 मतदानाला सुरुवात करताना अशी 3 वेळा सुरू असावी लागते. परंतु ही मशीन 4 वेळा सुरू झाल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी उमेदवार प्रतिनिधींनी आक्षेप घेतल्यानंतर फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याकडून नमूद करण्यास भाग पडले व त्यानंतर EVM मशीन स्ट्रॉंग रूममध्ये का मतदान केंद्रावर 4थ्या वेळी सुरू करण्यात आली होती याची CCTV फुटेज व कागदपत्रे देण्याची मागणी शिवसेना नेते राजन विचारे यांनी ठाणे जिल्हा निवडणूक विभागाकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.